घटनांमुळे ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याचं समोर आलंय। कधी पैसे तर कधी दागिन्यांसाठी तर कधी अन्य कोणत्या उद्देशातून ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करण्यात आलंय। पण ज्येष्ठ नागरिकांना का टार्गेट केलं जातंय? ज्येष्ठांना आपलं संरक्षण कसं करता येईल? ज्येष्ठ नागरिकांना कुणी वाली आहे का? या काही महत्त्वाच्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या प्राईम वॉच मध्ये। असुरक्षित ज्येष्ठ नागरिक। दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिक गुन्हेगारांचं सावट बनत चालले। माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच मुंबईत घडली। एका आरोपीनं 62 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केलाय। मुंबईच्या पवई परिसरातल्या याच इमारतीत शनिवारी दुपारी ती भयंकर घटना घडली। इमारतीत राहणाऱ्या 62 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात एक व्यक्ती शिरली। त्या सैतानानं त्या वृद्ध महिलेवर अत्याचार केला। आरोपीनं केलेल्या अत्याचारामुळे त्या महिलेची अवस्था गंभीर झाली होती, त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पोलिसांनी या प्रकरणी बोरीवलीतून एका 40 वर्षीय व्यक्तीला अटक केली। या प्रकरणातला आरोपी हा पीडित महिलेच्या परिचयाचा असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। कोई ना कोई आदमी जो फैमिली से जान पहचान का हो, ऐसे आदमी ने एंट्री किया होगा और उसके तहत हमारी पूरी इन्वेस्टिगेशन टीम, एफएसएल टीम, हमारी अलग अलग टीम हमने ये लगाया है और जो सस्पेक्ट है उसको हमने अभी बोरीवली से उठाया है। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला घटस्फोटीत असून घटनेच्या वेळी ती घरी एकटीच होती। पीडित महिलेला 2 मुलं असून एक मुलगा बाहेरगावी नोकरीला आहे। आरोपी हा पीडित महिलेच्या परिचयाचा असल्यामुळे महिलेनं दरवाजा उघडला होता, मात्र आरोपीनं ओळखीचा गैरफायदा घेत असहाय्य वृद्ध महिलेवर अत्याचार केला। या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। झी 24 ताससाठी दीपाली गुप्ता, मुंबई। ज्येष्ठ नागरिकांना